हरिओम. सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोड मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न, स्थिर सुखमासन. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वासाच्या गतीकडे लक्ष. करूया कपालभाती. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. यथाशक्ती 10 ते 15 आवर्तन. स्थिती आपण घेतलेलीच आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर, चेहरा शांत. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. घेतलेला श्वास जोरात बाहेर सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 10 ते 15 आवर्तन आपली आपण मनातल्या मनात काउंटिंग करायचं आहे. हे करताना चेहरा शांत असेल. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. अवकाश कृती थांबूया. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग दोन्ही नाकपुड्या याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा. 3 ओंकार सलग एका लागोपाठ एक. पहिल्या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना ओंकार. अ. खोलवर दीर्घ श्वास. अ. खोलवर दीर्घ श्वास. अ. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर घेऊन आपल्या साधनेची, दिवसाची आणि या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. वामी हस्तमंडल. निर्माण झालेली अलगद डोळ्यांच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात समोर. दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित ताण देऊया. रिलॅक्स करूया. बोटं ताणायची आहेत, पावलाची आणि आपल्या हातांची, आणि रिलॅक्स करायची आहेत. ताणूया. बरोबर. रिलॅक्स करूया. पुन्हा ताणायची आहेत, रिलॅक्स करायचे. पुन्हा जास्तीत जास्त ताण.
आणि दोन्हीही पावलं आणि हाताचे अंगठे आतमध्ये घ्यायचे आणि मग त्यावर 4 बोटं फोल्ड करायची. ओपन करायचं, पुन्हा ताणायची आहेत. 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. अजून ओपन करूया, ताणूया. अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं. ओपन, ताण. 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. ओपन. आणि आता ग्लास राऊंड जास्तीत जास्त स्ट्रेच. अंगठा आतमध्ये घेऊया आणि मग त्यावर 4 बोट. ओपन करायचंय. थोडा वेळ हात खाली, हात मागे सपोर्टसाठी. पाठकाणा सरळ. अँकल जॉईंट मधून पाऊल स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे ताणूया. बरोबर. आता थोडंसं श्वासाकडे लक्ष. श्वास घेत पाऊल स्वतःकडे खेचायचं. श्वास सोडत जमिनीकडे ताणूया. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. बरोबर. श्वास सोडत खाली. थांबायचं. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज 3 वेळेला. उजवीकडून डावीकडे. 1. अगदी सावकाश करा. आपल्या संपूर्ण अँकल जॉईंट्स मध्ये स्ट्रेच आणि प्रेशर या सगळ्याचा अनुभव येतोय. आणि 3 वेळेला विरुद्ध बाजूने. बरोबर. 3 वेळा झालं की थांबा. पुन्हा दोन्ही पावलं जुळलेत. आता उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या आणि डावा पाय अगदी रिलॅक्स ठेवा. फक्त उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या अँकल जॉईंट्स मधून. हा, नाही नाही, पाय सरळ ठेवा. फक्त अँकल जॉईंट मधून पाऊल स्वतःकडे खेचायचं. हा, ठीक आहे. बरोबर. आणि आता पाय घासत घासत, जमिनीला घासत घासत उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे घेऊन जा. बरोबर. आणि पुन्हा मध्यभागी आणा. अगदी सावकाश करा. क्रॅम्प येण्याची शक्यता असते म्हणून सावकाश. याच्याने गुडघेदुखीचा त्रास कमी होतो. पुन्हा जास्तीत जास्त जमिनीला घासत घासत उजवीकडे आणि मध्यभागी. बरोबर. 3 वेळेला ही कृती आपण करूया. पुन्हा जास्तीत जास्त जमिनीला घासत घासत उजवा पाय उजवीकडे नेऊया आणि मध्यभागी. उजवा पाय रिलॅक्स करा पाऊल. आता डावा पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. उजवा पाय अगदी रिलॅक्स. आता जमिनीला घासत घासत डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे न्यायचा आणि पुन्हा मध्यभागी आणायचा. सावकाश आपल्या क्षमतेप्रमाणे कृती करायची. जास्तीत जास्त डावीकडे डावा पाय आणि पुन्हा मध्यभागी. अजून एक राऊंड करूया. जास्तीत जास्त डावीकडे आणि मध्यभागी. मध्यभागी आल्यानंतर थांबा. डावा पाय रिलॅक्स करा. आता दोन्हीही हातांच्या बोटांची गुंफण उजव्या गुडघ्याच्या खाली घ्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये अशी गुंफवायची आणि ती उजव्या गुडघ्याच्या खाली. खाली आधारासाठी खाली घ्यायची. म्हणजे आपल्याला गुडघा पकडायचा खालून. पायाच्या सॉरी, हाताचे अंगठे वरच्या बाजूने असतील. ठीक आहे. जमिनीला घासत पुन्हा उजवा पाय सरळ करायचा, फोल्ड करायचा. पाय फोल्ड करूया, सरळ करूया. पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर. पुन्हा पाय फोल्ड आणि आता वर खाली, वर खाली. पाठकडा सरळ ठेवायचा. वर खाली, वरती. वर घ्यायचं, खाली. बरोबर. परफेक्ट. वर खाली, पुन्हा वर. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1. पायाचा अंगठा जमिनीकडे येऊ देत. 2, 3. 3 वेळेला क्लॉकवाईज. 3 वेळेला अँटी क्लॉकवाईज. विरुद्ध बाजूने. डावीकडून उजवीकडे. दिशा बदल आपली आपण करून घ्यायची. बरोबर. सावकाश उजवा पाय सरळ करायचा आणि आता ह्याच कृती डाव्या पाय. आता आपल्या हाताचा सपोर्ट बोटांचा खाली, डाव्या गुडघ्याखाली. पाय फोल्ड करूया, सरळ करूया. पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर. पाय फोल्ड, सरळ. पुन्हा पाय फोल्ड करायचा आणि वर खाली. 1, वर खाली. 2, वर खाली. 3, पुन्हा पाय वर आणि क्लॉकवाईज रोटेशन. 1, खाली पाय जमिनीकडे येऊ देत. 2, 3. बरोबर. छान. विरुद्ध बाजूने. 1, 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचं. डावा पाय सरळ करायचा आणि विश्रांती घ्या थोडा वेळ. मान मध्ये सैल सोडून रिलॅक्स.
साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती. हाताची कोपरं शरीराच्या जवळ घ्या. आणि आता आपली जीभ जी आहे ती तोंडातल्या तोंडात गोलाकार फिरवायची. जीभ तोंडातल्या तोंडात गोलाकार. हं, अशा प्रकारे तोंडातल्या तोंडात फक्त रोटेशन करा एकदा. क्लॉकवाईज 3 वेळेला. आणि दिशा बदल करून अँटी क्लॉकवाईज 3 वेळा. तोंडातल्या तोंडात असं इमॅजिन करायचं की आपण गोळी कशी चघळतो त्याप्रमाणे. 3 वेळा झाल्या की थांबा. दोन्ही हात समोर घ्या. मनगटामधून हाताचे तळवे एकदा वर आणि खाली. वर खाली. वर खाली. वर खाली. वर खाली. हाताच्या मुठी पुन्हा दोन्ही हाताचे तळवे सॉरी समांतर जमिनीला समांतर. आणि वायपर मुवमेंट उजवीकडे डावीकडे. आता थंडी सुरू झाली त्यामुळे जॉईंट पेन हळूहळू थोडासा आपल्याला जाणवतो. म्हणून तो कमी करण्यासाठी ह्या सगळे जे हे लूजटिक एक्सरसाइज आहेत या महत्वाच्या ठरतात. बरोबर. थांबायचे. पुन्हा हाताच्या मुठी वळून घ्यायच्या अंगठा आतमध्ये मग त्यावर 4 बोट. आणि मनगटामधून रोटेशन क्लॉकवाईज अगदी सावकाश करा. तिथे फील होऊ दे तुमच्या मनगटामध्ये जी हालचाल आहे त्याची जाणीव तुमच्यापर्यंत पोहोचू दे. हम्म. विरुद्ध बाजूने थोड्याशा सलग आपण कृती करण्याचा प्रयत्न करतोय. थांबायचंय. हाताच्या मुठी ओपन करायच्या. हाताचे तळवे सिलिंगकडे. दोन्ही हात खांद्यावरती बोट कोपरं जॉईंट. आणि शोल्डर रोटेशन करून घ्या क्लॉकवाईज 3 वेळा. हळूहळू वर आणि खाली अगदी सावकाश करा. जेव्हा आपण शोल्डर रोटेशन करतो तेव्हा आपोआप आपल्या पाठीचा सुद्धा एक प्रकारचा मसाज होतो. 3 वेळेला विरुद्ध बाजूने पुन्हा कोपरा जॉईंट. आणि मागून पुढे. वेळेअभावी आपण प्रत्येक कृती 3-3 वेळेला करून घेतोय. 3 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घ्या. जाणीव श्वासाची. करणार आहोत नेक रोटेशन. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. पाठ करा सरळ. आणि हनुवटी हळूहळू गळ्याकडे घेऊन जाऊया. सुरुवात करूया. ज्यांना पाठकडा सर्वाइकलचा त्रास आहे त्यांनी फक्त मान एकदा उजवीकडे आणि डावीकडे अशा प्रकारेच फिरून घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी फुल नेक रोटेशन सुरुवात करा. मान उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. प्रत्येक बाजूला आपली जी हालचाल आहे तिकडे आपली जाणीव असेल. 3 वेळेला क्लॉकवाईज. हे करताना तोंड बंद डोळे बंद आणि श्वास चालू असेल. विरुद्ध बाजूने 3 वेळ. अगदी सावकाश आणि यथाशक्ती कृती. तीन तीन वेळा झालं की मग थांबावं. मान सावकाश सरळ करा. डोळे मिटून पुन्हा तिथल्या तिथेच विश्रांत. असं करणार आहोत आपण सिंह मुद्रा. 3-3 वेळा झालं की थांबा प्रत्येक बाजूने. तर सिंह मुद्रा जी आहे ही थायरॉइड साठी तर आहेच उपयोगाची पण त्याचबरोबर अल्झायमर सारखे जे त्रास आहेत म्हणजे विसराळूपणा जसा आपल्यामध्ये वाढतो तसं जसं वय वाढतं तस तसं आपल्यामध्ये विसराळूपणा वाढतो. तर हे त्रास आपल्यापासून लांब राहण्यासाठी ही सिंह मुद्रा अतिशय महत्वाची ठरते. त्याचबरोबर चेहरा सुद्धा आपला तजेलदार व्हायला मदत होते. कारण की आपल्या संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू इथे ताणले जातात. त्याचबरोबर जीभ जी आहे ती ही जास्तीत जास्त ताणली जाते. तिथे ज्या 3 ग्रंथी आहेत म्हणजे सलायवरी ग्लँड्स आहेत तर त्याही त्यांचंही आरोग्य सुधारतं. तर ही कशी करायची दाखवते. जुन्या साधकांना माहिती आहे. तर इथे तुम्हाला साधी मांडी घालायची किंवा पद्मासन अर्ध पद्मासन ही घालू शकता. दोन्ही हात जे आहेत हे गुडघ्यांवर ठेवायचे. हाताची कोपरं थोडीशी बघा अशी बाहेर घ्यायची. थोडीशी बाहेर हाताची कोपरं. आता इथे ही मुद्रा करताना तुम्हाला एक सहज श्वास भरून घ्यायचा.
आणि तो श्वास सोडताना तुम्हाला जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना जीभ बाहेर. जेव्हा आपण जीभ बाहेर घेऊ तेव्हा आपला जो जिभेचा शेंडा आहे तो आपल्या हनुवटी जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा आणि थोडेसे डोळे मोठे करायचे. सिंह कशी गर्जना करतो त्याप्रमाणे ही कृती. याच्याने तुमचे पूर्णपणे फेशियल्सचे जे मसल्स आहेत ते ताणले जातात. आणि इकडे नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. आपण याची 2 आवर्तनं करणार. तर सुरुवातीला तुमचं लक्ष पहिल्या आवर्तनाला तुमच्या नाकाच्या शेंड्याकडे असेल आणि दुसऱ्या आवर्तनाला तुमचं लक्ष तुमच्या आयब्रो सेंटरमध्ये असेल. ठीक आहे, सुरुवात करूया. हाताची कोपरं थोडीशी बाहेर घ्या. पाठकणा खांदे अगदी रिलॅक्स ठेवा. कुठेही स्टिफनेस पण आणू नका. आता आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या आणि हा श्वास बाहेर सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या. संपूर्ण जिभेचे स्नायू ताणा, चेहऱ्याचे मसल्स ताणू देत आणि जिभेचा शेंडा तुमच्या हनुवटी जवळ आणण्याचा प्रयत्न करा. बरोबर. खांदे एकदम रिलॅक्स, चेहरा शांत असेल आणि नजर आपल्या नाकाच्या शेंड्याकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. हरिओम. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. हाताची कोपरं थोडीशी रिलॅक्स करा, खांदे रिलॅक्स करा आणि संपूर्ण या मुद्रेचा मनातल्या मनात मागवा. बघा तुमच्या घशापर्यंत संपूर्ण ताण, आपल्या जिभेच्या स्नायूंना ताण, चेहरा आपला ताणला गेलाय. अजून एकदा हीच कृती करूया. आता आपली जाणीव म्हणजे आपलं लक्ष जे आहे ते आपल्या आयब्रो सेंटरकडे असेल, भ्रूमध्याकडे. ठीक आहे. पुन्हा स्थिती घ्या. हाताची कोपरं थोडीशी बाहेर, खांदे रिलॅक्स, चेहरा शांत. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या आणि नजर आपली आयब्रो सेंटरकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. डोळे थोडेसे मोठे करा. नजर तुमची भ्रूमध्यामध्ये आहे. हरिओम. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद, खांदे रिलॅक्स, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. पुन्हा एकदा मागोवा. तुमची तोंडामध्ये थोडीशी लाळ जमा होते तर ती गिळून टाक. सावकाश दोन्ही पाय सरळ करायचे आणि करूया वज्रासन. दोन्ही पाय सरळ करा. थोडस पायांमध्ये आखडलेपणा वाटत असेल तर थोडेसे पाय मोकळे करून घ्या आणि मग वज्रासन करून घ्या. दोन्ही पाय जुळलेले. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा आणि मग डावा. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे मिटून घेऊया आणि बंद डोळ्यांनी संपूर्ण वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून बघा. गुडघे मांड्यासमोरून जुळलेल्या, सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये, पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठकणा नैसर्गिक सरळ. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे वज्रासन. जाणीव श्वासाची. सावकाश डोळे उघडायचे आणि करणार आहोत आपण आता मार्जरासन. गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर. आपण मागच्या आठवड्यामध्ये बघितलं होतं कसं घ्यायचं ते. सीटचा भाग आपल्या पायावर ठेवू. उजवा हात त्या हाताचं कोपर आणि आपला पंजा त्याच्याप्रमाणे डावा पाय ऍडजस्ट करायचा. म्हणजे बरोबर आपला शोल्डर एवढं अंतर होतं. बरोबर. आता दोन्हीही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्यांना लावून घ्या. हाताची 5ही बोटं जोडलेली आहेत. खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. पोटाचे स्नायू जमिनीकडे अगदी सही सोडा. पावलं जमिनीकडे फ्लॅट आहेत. करूया मार्जरासन भाग 1. हळूहळू आपली मान, आपली नजर सिलिंगकडे न्यायला सुरुवात करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद असेल, दातावर दात लावून घ्या आणि शक्य असेल तर डोळे मिटून घ्या.
चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. आपली जाळी पाठकड्याकडे घेऊन जा. लोअर बॅक पासून वरपर्यंत संपूर्ण पाठीच्या मणक्याला अंतर्वक्र आकार प्राप्त झालाय. इथे एक प्रकारचं प्रेशर आहे. गळ्यापासून पोटापर्यंत त्या सगळ्या स्नायूंना ताण आलेला आहे. प्रयत्न शैथिल्य, अट्टाहास न करता यथाशक्ती कृती आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. पुन्हा श्वास घेऊया आणि सोडूया. उलट चाल करूया. डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू आपली मान पुन्हा मध्यभागी येऊ देत. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. पुन्हा आपले पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडून द्या. करूया मार्जनासन भाग 2. ज्यांना पाठीचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी भाग 2 करणं टाळायचंय. बाकीच्यांनी एक हात श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. चिन लॉक पोझिशन. आणि आपले खांदे पाठकणा सिलिंगच्या दिशेने ताणा. आणि आता इथे बघा, गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू तिथे प्रेशर आहे आणि पाठकणा आपला सिलिंगकडे ताणला गेलाय. त्याला कमानीसारखा आकार आहे. मगाशी त्याला अंतर्वक्र आकार होता आणि आता त्याला बहिर्वक्र म्हणजे वरच्या बाजूने पाठकणा ताणला गेलाय. या सगळ्याची जाणीव आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आता इथे श्वास घेताना थोडासा मोठा श्वास भरून घ्या आणि सावकाश सोडा. नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. तोंड मात्र आपलं बंद आहे. बरोबर, छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश मान आपली पुन्हा मध्यभागी. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. इथे थोडा वेळ रिलॅक्स व्हा या स्थितीमध्येच. आपले पोटाचे स्नायू पुन्हा जमिनीकडे सैल सोडा. नकळत आपण तिथे स्टिफनेसपणा आणतो. आता याच्यातून पुढे जाणार आपण करणार आहोत व्याघ्रासन. आता हे बॅलन्सिंग आसन आहे. यथाशक्ती प्रयत्न करूया. आता आपला जो डावा पाय आहे तो मागे सरळ करा, नजर समोर. डावा पाय मागे सरळ, नजर समोर. बरोबर. आणि आपला उजवा जो हात आहे तो समोर न सरळ करा. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. परफेक्ट, छान. नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. हा. आणि पुन्हा इथे 5 सेकंद थांबूया. हा, नॉर्मल श्वास चालू ठेवा आणि 5 सेकंद थांबूया. 5, 4, 3, 2, 1. आधी हात खाली घ्या, मग डावा पाय खाली घ्या. पुन्हा स्थिती आपली आपण ऍडजस्ट करा आणि हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. आता उजवा पाय मागे सरळ करा, नजर समोर. गुडघ्यातनं पाय सरळ असेल आणि डावा हात समोरनं सरळ. बरोबर. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. पुन्हा इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळा. श्वास चालू आहे आपला नॉर्मल आणि 5 सेकंद थांबूया. 5, 4, 3, 2, 1. आधी हात खाली घ्या, मग पाय खाली घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर व्हा. डोळे मिटून घ्यायचे आणि वज्रासनामध्ये स्थिर. आपण आता जे जे काही आसनं केली त्याचा मनातल्या मनात मागोवा. श्वासाच्या गतीकडे लक्ष. मार्जनासन मध्ये आपण पाठकड्याला एकदा अंतर्वक्र आणि बहिर्वक्र असा आकार दिला होता. पुढे आपण करूया उष्ट्रासन. उष्ट्रासनासाठी तुम्हाला पुन्हा गुडघ्यांवर उभं राहायचंय आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्या. अगदी किंचितसं अंतर, म्हणजे आपल्या सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचंय दोन्ही गुडघ्यांमध्ये. जास्त नका घेऊ, थोडंसंच घ्या. म्हणजे लांब आहे तेवढं आपल्याला जाणीव असली पाहिजे दोन्ही गुडघे. ठीक आहे. पावलांचं माउंटेन करा. टाचा वरच्या बाजूला, पायाची बोटं जमिनीवर. आता दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवा. हाताची बोटं जमिनीला पॉइंट करा. बघा अशा प्रकारे. कंबर म्हणजे आपला जो शेवटचा पाठ काढण्याचा मणका आहे तिथे.
नजर समोर. आता हळूहळू आपली कंबर पुढे ढकलायला सुरुवात करा, म्हणजे आपलं पोट सुद्धा पुढे येतंय. हा, बरोबर. आता डाव्या हाताचा सपोर्ट तसाच कमरेवर ठेवा. फक्त उजव्या हाताने उजवी टाच पकडा. डाव्या हाताचा सपोर्ट तसाच कमरेवर ठेवा. हा, फक्त उजव्या हाताने उजवी टाच पकडा आणि मान मागे सैल सोडा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद ठेवा आणि श्वास चालू. बरोबर. छान, परफेक्ट. आपण करतोय सुलभ उष्ट्रासन. पुन्हा सावकाश मान सरळ येऊ दे आणि उजवा हात सपोर्ट साठी पुन्हा एकदा आपल्या कमरेवरती. पुन्हा स्थिती आपली आपण ऍडजस्ट करून घ्या. पुन्हा दोन्ही हात आपले आहेतच कमरेवरती. पुन्हा कमरेचा भाग थोडासा पुढे ढकलायला सुरुवात करा. आता उजवा हात सपोर्ट साठी पुन्हा कमरेवरच ठेवा. डाव्या हाताने मागून डावी टाच पकडा. मान मागे सैल सोडा. बरोबर, छान. पुन्हा सावकाश मान सरळ करा. हळूहळू डावा हात पुन्हा कमरेवर घ्या. दोन्ही हात खाली घ्या. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती. आपण अजून एक पुढची कृती करणार आहोत. पुन्हा दोन्ही हात कमरेवरती घ्या. नजर समोर. हळूहळू कमरेचा भाग पुढे ढकलायला सुरुवात करूया. आणि आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडा मागच्या मागे. डाव्या हाताने डावी टाच पकडायचा प्रयत्न करा. हा, बरोबर, छान, परफेक्ट. सावकाश. पाठीची दुखणी असतील तर यथाशक्ती प्रयत्न करा आणि मग मान मागे सैल सोडा. परफेक्ट, खूप छान. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. आधी उजवा हात कमरेवर घ्या, मग डावा हात. मान सावकाश सरळ करा. दोन्ही हात खाली घ्या. पावलांचं माउंटन सोडून द्या. गुडघे मांड्या जोडून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून घ्या. श्वासाची गती हलकीशी वाढल्यासारखी वाटेल. हृदयाची गती थोडीशी वाढल्यासारखी वाटेल. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. रिलॅक्स. सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून देऊया. एक एक पाय सरळ करा, उजवा आणि मग डावा. विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. आणि सावकाश दंड स्थितीमध्ये येऊया. उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करूया कटी चक्रासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता सुरुवात करूया. एकदा उजवीकडे एकदा डावीकडे सुरुवात करूया. एक, उजवीकडे वळताना डाव्या पायाचे टाच बघा आणि डावीकडे जाताना उजव्या पायाचे टाच बघा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर. 10 वेळा पूर्ण झाले की थांबा. आता दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर. आता हे दुसरं व्हेरिएशन आहे कटिचक्रासनाचं. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आणि आता सावकाश उजव्या बाजूला वळा. उजव्या बाजूला टर्न व्हायचा. आपण कमरेतनं म्हणजे ट्विस्ट होतोय. कटी म्हणजे कंबर, कमरेतनं ट्विस्ट. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. आता इथे थांबा. 5 सेकंद थांबा. 5, 4, 3, 2, 1. सेंटर. आता डावीकडे. सावकाश डाव्या बाजूला टर्न व्हायचंय. हात आपले खांद्यातून एका रेषेमध्ये असतील. नजर डाव्या हाताच्या बोटांकडे. पुन्हा इथे 5 सेकंद थांबूया. 5, 4, 3, 2, 1. सावकाश मध्यभागी. छान. दोन्ही हात खाली घ्या. पायामधलं अंतर कमी करा आणि विश्रांती घ्या थोडा वेळ.
करूया ताडासन. आणि त्यासाठी स्थिती: दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. एका बिंदूकडे नजर आपली स्थिर करा. पावलामध्ये किंचित अंतर ठेवा. सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेत खेच द्या आणि मग टाचा जमिनीपासून वर उचला. आपला संपूर्ण शरीराचा भार आपल्या चवड्यांवर येतोय. जास्तीत जास्त स्ट्रेच. स्ट्रेच. सावकाश टाचा खाली घ्या. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स. करणार आहोत आपण आज वृक्षासन. वृक्षासन पुन्हा एकदा बॅलन्सिंग आसन आहे. जर तोल गेल्यासारखं वाटत असेल किंवा जास्त आपल्याला बॅलन्स नाही करता आला, तर मग भिंतीचा आधार घ्यायचा आणि भिंतीला टेकून उभं राहायचं. सोपी कृती आहे. फक्त पाय कसे घ्यायचे ते बघा. थोडीशी पुढे येऊन दाखवते. पण इथे तुम्हाला जो उजवा पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीला असं फिक्स करायचं. आता समजा गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा आपला पाय जास्त वरती नसेल का, तर मग काय करायचं, हेच पाऊल थोडंसं खाली गुडघ्याच्या इथे किंवा कोटरीच्या इथे तुम्ही फिक्स करू शकता. जर इकडे तुम्हाला असं वाटतोय की आपला बॅलन्स जातोय, आपल्याला नाही जास्त उभं राहता येत, तर मग भिंतीचा आधार घ्यायचा आणि भिंतीला टेकून उभं राहून ही कृती करू शकता. ठीक आहे. पायाची स्थिती कळली आपल्याला. एकदा उजव्या बाजूने आणि एकदा डाव्या बाजूने, अशा दोन्ही प्रकारे आपल्याला हे करायचंय. उंची वृद्धीसाठी खूप चांगलं आसन आहे लहान मुलांसाठी. त्याचबरोबर आपली मरगळ नाहीशी होते. कॉन्फिडन्स एक आपला वाढतो, आत्मविश्वास वाढायला मदत होते ह्या आसनामुळे. त्याचबरोबर आपला मेटाबॉलिझम जो रेट आहे तो सुद्धा वाढतो. तर सुरुवात करूया आपण. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करा किंवा खाली गुडघ्याच्या इथे ठेवलं तरीही चालेल. तुम्हाला जसं सहज आणि सोपं वाटेल त्याप्रमाणे. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. डोक्याच्या दिशेने वर न्या. नमस्कार स्थितीमध्ये आणि नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. संपूर्ण शरीर, आपला पाठकणा पुन्हा एकदा उभ्या कक्षेत आणला गेलाय. बरोबर, छान. स्वतःचा बॅलन्स सांभाळा. परफेक्ट, खूप छान. त्यांचे व्हिडिओ चालू आहेत, ते आधाराशिवाय करतायत. छान. नॉर्मल श्वास. परफेक्ट. सावकाश दोन्ही हात खाली घ्या आणि उजवा पाय खाली सरळ करा. खूप छान. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल विरुद्ध पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. स्वतःचा बॅलन्स सांभाळा. कधी कधी आपला क्लॉथ थोडासा सुळसुळीत असतो, त्यामुळे पाय सटकतो. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि डोक्याच्या दिशेने वर. नजर समोर. छान. नॉर्मल श्वास चालू. खूप छान. सावकाश हात खाली, डावा पाय खाली, विश्रांती. बैठक स्थितीमध्ये येऊया आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये, हातांमध्ये अंतर. डोळे बंद. श्वास चालू. तासात मध्ये पायाची बोटं बाहेर. आज आपण करणार आहोत अर्ध आणि पूर्ण पवन मुक्तासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. त्याच्या आधी आपण सायकलिंग करून घेऊया आणि मग आसनांकडे वळूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय आपल्याला 90 अंशापर्यंत वर घ्यायचे आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात करूया. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. हा, बरोबर, छान. हा, दुसरा पाय फोल्ड. दोन्ही पाय एकत्रित करा. एक पाय सरळ करायचा, मग दुसरा पाय फोल्ड करायचा. हा, बरोबर. आता हे वरच्या वर न करता आपले पाय खाली जमिनीकडे येऊ देत.
ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी हे सायकलिंग जरूर करावं रोज. एकेका पायाने करा, दोन्ही पाय एकत्र नको. एक पाय सरळ, एक पाय पोळ, हवं असेल तर एकदा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण सायकल कशी चालवतो त्याप्रमाणे पायाची मुवमेंट करायची. हा बरोबर. आणि मग रिव्हर्स सायकलिंग करायची. हा. खाली आपला पाय पाऊल मात्र खाली जमिनीकडे आलं ना की बरोबर पोटावर प्रेशर येतो, थाय मसल सुद्धा मोकळे होतात. छान, थांबा. पुन्हा पाय 90 डिग्री वर घ्या आणि नियंत्रित जमिनीवर. हे करताना खाली आणताना पाय, डोकं मात्र वर उचलू नका. थोडीशी अशी प्रॅक्टिस करा डोकं वर न उचलण्याची. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, रिलॅक्स. श्वासाची गती थोडीशी वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. करूया अर्ध पवन मुक्तासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता उजवा पाय आपल्याला 30 ते 60 अंशापर्यंत वर उचलायचा आहे. पुन्हा 90 डिग्री नाही घेतला तरीही चालेल. फक्त 30 ते 60 अंश वर घ्या आणि तो फोल्ड करा. उजव्या पायाला समोरनं हाताचा विळखा द्या. पाऊल जमिनीकडे सैल सोडा, डोळे बंद. नॉर्मल श्वास चालू. सर्वायकलचा त्रास आहे त्याने डोकं वर उचलू नका. बाकीच्यांनी डोकं वर उचला. हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. बरोबर. सावकाश डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडा. उजवा पाय हवेत सरळ करा गुडघ्यातनं आणि नियंत्रित जमिनीवर ठेवा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेत, हात शरीराच्या जवळ आहे. आता डावा पाय वर उचला, 30 ते 60 अंश वर उचला आणि तो फोल्ड करा. समोरनं आपल्या पायाला विळखा द्या हातांचा. डावं पाऊल जमिनीकडे सैल सोडा आणि मग सावकाश डोकं वर उचलून हलवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास चालू. आपले आपण 5 सेकंद थांबा. सावकाश डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडा. डावा पाय हवेत सरळ करा गुडघ्यातून आणि नियंत्रित जमिनीवर. थोडा वेळ विश्रांती घ्या. आपण आता केलंय अर्ध पवन मुक्तासन. ज्यांना गॅसेसचा त्रास आहे, अन्न पचन नीट होत नाही, कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे आसन अतिशय महत्वाचं आहे. त्याचबरोबर पित्ताचा त्रास सुद्धा कमी होतो या आसनाच्या सरावाने. करूया आता पूर्ण पवन मुक्तासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय एकत्रित 30 किंवा 60 अंशापर्यंत वर उचला आणि ते फोल्ड करा. बरोबर. फोल्ड करा. आणि आता आपल्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये घुसवून हा विळखा द्या. तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल त्याप्रमाणे. जर तुम्ही कोपर पकडलं तर पोटावरती छान असा प्रेशर येतो. आता एक डोळे मिटून घ्या आणि या स्थितीचा अनुभव घ्या. पोटावरती पूर्णपणे प्रेशर आहे. इथे थोडंसं आपलं शॉर्ट ब्रीदिंग होतं कारण की पोटावर प्रेशर असल्यामुळे. नॉर्मल श्वास चालू, संपूर्ण स्नायू एकदम रिलॅक्स, चेहरा शांत. पुन्हा सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्याने डोकं वर उचलू नका. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचला. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करा आणि या स्थितीमध्ये 5 सेकंद आपले आपण थांबा. सावकाश डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडा. दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर.
विश्रांती. रिलॅक्स. डोळे मिटून काही क्षण शांत. पोटावरती जो प्रेशर आला होता तो हळूहळू रिलीज होतोय याची जाणीव. सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आपण करणार आहोत अर्ध धनुरासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. अगदीच नाही समजलं तर माझ्याकडे तर तुम्ही बघू शकता, माझा व्हिडिओ नाही. तर करूया सुरुवात. ज्यांचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल, अँजिओप्लास्टी एंजिओग्राफी झाली असेल, त्यांनी मात्र हे धनुरासन करणं सोडा. बाकीच्या नाही करायला हरकत नाहीये. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. याच्याने आपल्या पाठकड्याचं आरोग्य सुधारतं आणि पोक काढून जी चालायची सवय आहे ती सुद्धा कमी होते. आता दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा आणि त्याचा अँकल पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. आता हळूहळू आपली उजव्या पायाची मांडी जमिनीपासून वर उचला. आपोआप आपलं कपाळ थोडस वर उचललं जाईल. आपला डावा हात सुद्धा हलकासा वर उचलला जाईल. आता हळूहळू तुम्हाला जेवढं वरती येता येईल तेवढं वरती या कमरेतनं. आणि उजव्या पायाची मांडी जास्तीत जास्त स्प्रेड करा मागच्या मागे. हा, बरोबर. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. आणि पुन्हा इथे आपण 5 सेकंद थांबतोय आपल्या आपण. बरोबर, छान. सावकाश डावा हात खाली घ्या, कपाळ जमिनीवर ठेवा. हाताचा जी पकड आहे उजव्या पायाची ती सोडून घ्या आणि डावा हात खाली घ्या. थोडा वेळ विश्रांती. एका गालावर पडून. तिथे थोडासा दम लागतो, श्वासाची गती वाढते, म्हणून थोडा वेळ विश्रांती. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा, घोटा पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. हळूहळू डाव्या पायाची मांडी जमिनीपासून वर उचला. आपलं कपाळ थोडस वर उचललं जाईल आणि मग हळूहळू उजवा हात वर उचला. जेवढं कमरेतनं वर येता येईल तेवढं वर या आणि डाव्या पायाची मांडी जास्तीत जास्त स्प्रेड करण्याचा प्रयत्न करा. बरोबर. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. नॉर्मल श्वास चालू. छान. सावकाश उजवा हात खाली, कपाळ जमिनीवर. हाताची पकड सोडा आणि पुन्हा एकदा विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. करूया आपण शलभासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता इथे आपला कमरेपासूनचा वरचा भाग थोडा थोडासा वर उचलला गेला होता. आता आपण आपल्या पायांकडे लक्ष देतो. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हलवटी जमिनीला टेकवा आणि आपल्या हातांचे तळवे आपल्या मांड्यांच्या खाली. उजवा तळवा उजव्या मांडी खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडी खाली आणि हनुवटी जमिनीवर, म्हणजे आपला श्वसन मार्ग मोकळा राहतो. मागे बघा, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा जुळलाय. आणि आता हळूहळू दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. हनुवटी पूर्णपणे जमिनीवर असेल. फक्त दोन्ही पाय वर उचलायचे, गुडघ्यातनं सरळ ठेवून. बरोबर, हनुवटीवर खाली जमिनीवरच असेल. परफेक्ट, खूप छान. आता पुन्हा इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. सायटिका आणि पाय अगदी लूज सोडा. हा, स्टिफनेस पण आणू नका. आपले आपण 5 सेकंद थांबा. सावकाश आपले दोन्ही पाय खाली घ्या. हाताचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या आणि एका गालावर पडून
विश्रांती. सावकाश एका कुशीला लावूया आणि पाठीवर पण विश्रांती घ्या. आणि मग हळूहळू हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये जा. अगदी सावकाश. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घेऊया. आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. आहे तो श्वास सोडा. करूया दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडूया. दोन्ही हात जोडून घ्या. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. डोळे अलगद मिटून घ्या आणि आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला मनापासून वंदन करा. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. या श्लोकामध्ये असं म्हटलं आहे की या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगलं आरोग्य, चांगली बुद्धी आणि संपत्ती प्राप्त करून दे. आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये जी प्राणशक्ती आहे तिला मनापासून आपण वंदन करूया. आपली मान सरळ करूया आणि प्राणायामाला सुरुवात करूया. अवकाश डोळे उघडायचे. दोन्ही हात गुडघ्यांवरती. जसं शनिवारच्या वर्गामध्ये मी सांगितलं होतं की प्राणायाम कसा करावा, काय चुका होतात आणि त्या कशा टाळायच्या हे आपण सगळं बघितलंय. आणि आता सुरुवात करूया. आपल्याला उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा म्हणजेच अंगुली मुद्रा. उजवा हात समोर. पहिली 2 बोटं फोल्ड करायची. त्याची टोकं जी आहेत ती अंगठ्याच्या मुळाला लावून घ्यायची. बरोबर. उरलेली 3 बोटं आपली सरळ आहेत. तर सुरुवातीला आपण करणार आहोत सूर्य भेदन प्राणायाम. तर इथे भेदन म्हणजेच आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेणार आणि डाव्या नाकपुडीने सोडणार. उजवीने पूरक, डावीने रेचक. श्वास घेण्याच्या कृतीला पूरक म्हटलं जातं आणि सोडण्याच्या कृतीला रेचक म्हटलं जातं. ठीक आहे. आता डावा हात जो आहे तो ज्ञान मुद्रेमध्ये असेल. आता ही जी 2 बोटं ओपन आहेत त्या 2 बोटांनी डावी नाकपुडी बंद करायची. बघा, आधी मी तुम्हाला, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी हे सगळंच नवीन आहे, त्यांनी बघून घ्या कसं केलं जातं. तर 2 बोटांनी डावी नाकपुडी बंद करायची सहज. उजवीने पूरक, अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची. डावी नाकपुडी ओपन करायची आणि डावीने रेचक. पुन्हा डावी बंद करायची, उजवी ओपन करायची. उजवीने पूरक, उजवी बंद आणि डावीने पुन्हा रेचक. लक्षात आलं? ही जी 3 बोटं आहेत, एकदा आपल्याला डावी नाकपुडी बंद करायची आणि उजवी. 2 बोटांनी डावी नाकपुडी बंद आणि अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. ठीक आहे. श्वास घेताना पूरक, श्वास सोडताना रेचक. सुरुवातीला आपण करतोय भेदन, म्हणजे उजवीने श्वास घेऊन डावीने तो सोडतोय. करूया सुरुवात. डावी नाकपुडी बंद करून घ्या. डोळे अलगद मिटून घ्या. चेहरा शांत. उजवीने
खोलवर दीर्घ पूरक, उजवी बंद, डावीने, डावी नाकपुडी ओपन करा, डावीने संथरेच घेतलेला श्वास आपण डावीने सोडून देतोय. पुन्हा डावी बंद, उजवी नाकपुडी ओपन करा, उजवीने खोलवर दीर्घ पूरक, हवा आतमध्ये भरून घ्या उजव्या नाकपुडीने, अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. आपण तो श्वास लॉक करून घेतलाय आणि आता डावीने, डावी ओपन करून डावीने सोडून द्या. डावीने संथरेच. अशी सेम आपल्याला अजून पुढची 3 आवर्तन करायची. पुन्हा डावी बंद, डावीने, उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवी बंद, डावीने संथरेच, डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथरेच. अजून एक आवर्तन. डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद आणि डावीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत येऊ देत. डोळे अलगद मिटलेले, जाणीव दोन्हीही नात्यांकडे. आपण आता केलाय सूर्य भेदन प्राणायाम. श्वासाच्या गतीमध्ये काही बदल जाणवतोय का हे आपलं आपण तपासा. आता करूया चंद्रभेदन प्राणायाम. पुन्हा उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून घ्या, डोळे अलगद मिटलेले, 5 आवर्तन चंद्रभेदनची. डावीने आहे तो श्वास सोडा, डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथरेच, उजवी बंद, डावीने पूरक, रेच, उजवी बंद, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवी बंद, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने संथरेचक. आणि आता शेवटचं आवर्तन चंद्रभेदनचं. उजवी नाकपुडी बंद, डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद करूया आणि उजवीने सावकाश रेच. घेतलेला श्वास उजव्या नाकपुडीने संपूर्ण सोडून द्या. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत, डोळे अलगद मिटलेले आहेत. पुन्हा आपली जाणीव दोन्हीही नाकपुड्यांकडे. उजव्या नाकपुडीला सूर्य नाडी म्हणतात आणि डाव्या नाकपुडीला चंद्र नाडी म्हणतात. डोळे मिटलेले आहेतच. करूया 2 आवर्तन संपूर्ण योगिक श्वसन. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर. आणि श्वास सोडताना अ उ म एकत्रित. अ अजून एक आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अ उ म एकत्रित.
तो काही क्षण शांत, आंतरिक सजगता. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडा. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. शवासनासाठी स्थिती घ्या. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर, कम्फर्टेबल डिस्टन्स 2 ते 2.5 फुटांचं. आपले हात शरीरापासून लांब, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी आणि डोळे अलगद मिटून घ्या. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्या. आज 1 तास आपण जी जी काही साधना केली, जे काही नवीन आसन पाहिले, 1 दिवसाच्या गॅपने आज आपण पुन्हा भेटलोय. नकळत एखादा स्नायू, एखादा अवयव जास्त ताणला गेला असेल, अवघडला असेल, तर तो मनानेच आपण या शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत. शरीरामध्ये कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं आहे आणि संपूर्ण देहाचं निरीक्षण करायचंय. बंद डोळ्यांनी आपल्या प्रत्येक अवयवाचं निरीक्षण. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य, कुठलाही ताण नाहीये. प्रचंड सकारात्मक ऊर्जा आपल्या अवतीभोवती आहे, आपल्या मनामध्ये आहे, आपल्या शरीरामध्ये आहे. ही जाणीव. आपले दोन्हीही पावलं, पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, आपल्या सीटचा भाग, कमरेचा भाग मनाने शिथिल करायचा आहे. तिथे असलेले महत्वाचे स्नायू मनाने शिथिल होत आहेत. सगळे जॉईंट शिथिल होत आहेत. संपूर्ण उजवा डावा पाय रिलॅक्स होत चाललाय. आपले दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, तिथले सगळे महत्वाचे स्नायू आणि सांधे शिथिल होत चालले आहेत. उजवा हात, डावा हात शिथिल होतोय, रिलॅक्स होतोय. माझं त्या भागामध्ये जे काही दुखणं आहे ते हळूहळू कमी होतंय. मला खूप बरं वाटतंय. पाठकणा, तिथे असलेली 33 मणक्यांची माळ, तीही शिथिल होते. तिथे जो काही ताण आला असेल, काही दुखणं असेल, तर तेही मनाने कमी होत चाललंय. आपल्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथले फुफ्फुस, आपलं छोटंसं हृदय जे आता शांतपणे त्याचं काम करत आहे, तेही शिथिल होत आहे. आपल्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. तिथल्या महत्वाच्या ग्रंथी शिथिल होत आहेत. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सरशी, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत चाललाय. आपले 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले नाक, अलगद मिटलेले आपले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भोया, भूमध्य शिथिल होत चाललाय. डोक्याच्या मागचा भाग, आपला टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल झालेले आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आपलं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे आणि याची आपल्याला जाणीव आहे. हळूहळू जाणीव आपल्या श्वासाची. मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम. सोहम, सोहम असा अजपाजप चालू आहे. माझ्या श्वासाची गती संथ, मंद आणि लयबद्ध झाली आहे. विचार आपोआप कमी होत चालले आहेत. प्रचंड शांततेचा अनुभव मी या क्षणी घेत आहे.
स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे, प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे. आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझा आत्मविश्वास वाढत चाललाय. माझी इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. मनोमन आपले आई वडील, गुरुजन, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. आपला जो काही संकल्प आहे तो मनातल्या मनात आपण त्याचं पुनरुच्चारण करूया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. शवासनाची स्थिती कितीही आनंददायी आरामदायी असली तरीही आपल्याला आजची नियोजित कामे आपल्या या आठवड्याला सुरुवात करायची आहे. आणि त्यासाठी पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाकडे. हळूहळू दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरवून घ्या. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत, हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आहेत. एक हलकासा खेच संपूर्ण शरीराला. आपण आपल्या दिवसासाठी सज्ज होतोय. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा. उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये. डोळे अलगद मिटून दोन्ही हात जोडून घेऊया. आपलं शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं पठण करूया. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृता. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून जोडलेले हात कपाळ जमिनीवर आपली संपूर्ण साधना ओम समर्पित राग द्वेष अहंकार आपण सोडून देऊया. आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला या आठवड्याला सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सरळ दोन्ही हात खाली, हस्त मंत्री, नेत्र स्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेला ओमकडे. हरि ओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होतोय. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरि ओम. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते. कोणाला काही विचारायचं असेल तर ठीक आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरि ओम. मीटिंग एंड करते.